हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. काही क्षणानंतर माही शांतनूपासून थोडी दूर झाली आणि म्हणाली, मी सध्या अंतराला माझे फॅशन शोचे डिझाईन्स दिले आहेत. हे ऐकून शांतनू थोडा दचकला. तो म्हणाला, काय? माहीने शांतनूच्या छातीवर हात ठेवत शांतपणे सांगितलं, शांतनू, तुम्ही इतकी चिंता का करत आहात? फॅशन शोमध्ये मी पुढच्या वर्षी भाग घेऊ शकते. पण आता अंतराच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होता. तिच्या डिझाईन्सचा लॉन्च उशिरा झाला तर खूप गोंधळ होईल. मार्केटमध्ये तिचं नावही खराब होईल. शांतनूने तिचा हात हातात घेत म्हणाला, पण माही, हे डिझाईन्स तर तुझं स्वप्न आहे. माही हलकसं हसली आणि म्हणाली, या वर्षीच्या शोमध्ये सहभागी न झाल्याने काही फरक पडणार नाही. पुढच्या वर्षांपर्यंत नवीन डिझाईन्सही तयार होतील. शांतनू तिच्याकडे एकटक पाहत होता. ते पाहून माहीच्या ओठांवर हलकीशी स्मितरेषा उमटली. शांतनू म्हणाला, मी खरोखर गंभीर आहे. समजलं. तू तुझे डिझाईन्स अशा प्रकारे का त्याग करतेस? आपण स्नेहाच्या विरोधात कायदेशीर कारवाई करत आहोत ना? माही शांतपणे म्हणाली, कायदेशीर गोष्टींना वेळ लागतो आणि त्या डिझाईन्सना आपण वापरही करू शकत नाही, कारण स्नेहाने ते तिच्या फॅशन शोमध्ये आधीच वापरले आहेत. हे ऐकून शांतनूचा चेहरा पडला. माहीने प्रेमाने त्याच्या गालावर हात फिरवत म्हटलं, मला जे योग्य वाटलं तेच मी केलं. शांतनू म्हणाला, पण अजून काही मार्ग असू शकला असता. माही उत्तरली, पण हा मार्ग सगळ्यात योग्य होता. माझे डिझाईन्स आधीच तयार आहेत. त्यात फक्त कॉस्ट्यूममध्ये थोडे बदल करायचे आहेत. सगळं काम खूप लवकर करावं लागेल. कृपया मला हे करू द्या. आता शांतनू थोडा शांत झाला. माहीचा निरागस चेहरा पाहून त्याचा रागही ओसरला. तरीही तो ओठ वाकवत म्हणाला, माही. माहीने त्याच्या गळ्यात हात घालत विचारलं, तुम्ही माझ्यावर रागवले नाही ना? मी जे काही केलं ते आपल्या अंतरासाठी केलं. ती माझ्यासाठी बहिणीसारखी आहे. जर माझी खरी सख्खी बहीण असती तर मी तिच्यासाठी एवढंसुद्धा केलं नसतं का? शांतनूने एक खोल श्वास घेतला आणि म्हणाला, थँक्स माहिका. आज मला असं वाटतंय की माझी निवड खरंच जगातली सर्वोत्तम आहे. पण माझा राग इतक्यात जाणार नाही. माहीने कपाळावर आठ्या आणत विचारलं, मग? शांतनू भुवया उंचावत ओठांवर हलकीशी खोडकर स्मित आणत म्हटला, तुला मला खुश करावं लागेल. माहीने उत्सुकतेने विचारलं, कसं? शांतनूने आपला कोट काढला आणि शर्टचे बटन उघडू लागला. माहीच्या डोळ्यात आश्चर्य उमटलं. शांतनू हसत म्हणाला, मला अंघोळ करायला जायचं आहे. हे ऐकून माहीही हसली. शांतनू बाथरूममध्ये गेला आणि शॉवर सुरू केला. अचानक त्याच्या डोक्यात काहीतरी आलं आणि त्याने दरवाजा उघडून हाक मारली, माही. हो. माझा टॉवेल दे ना. माहीने टॉवेल घेतला आणि बाथरूमजवळ येऊन दरवाजावर टकटक करत म्हणाला, शांतनू. ती काही समजून घेण्याआधीच शांतनूने तिला आत ओढून घेतलं. माहीला याची अजिबात अपेक्षा नव्हती. ती थोडी रागाने म्हणाली, शांतनू, हे काय करताय? माझे सगळे कपडे ओले झाले. शांतनू तिच्या कानाजवळ हलक्या आवाजात म्हणाला, मग काढून टाक ना. माहीचे डोळे मोठे झाले. शांतनू. आणि त्यावेळी तो खोडकर नजरेने तिच्याकडे पाहत म्हणाला, मी काही चुकीचं बोललो का? माहीचा चेहरा लाजेने लाल झाला. तिचे कपडे पूर्ण भिजले होते. शांतनूने तिला हलकेच भिंतीजवळ ओढलं आणि तिच्या जवळ येत तिला अलगद चुंबन दिलं. माहीने डोळे मिटले. तीही शांतनूच्या प्रेमात हरवून गेली. शांतनूने तिचे ओले कपडे कधी अलगद काढले हे माहीला कळलंच नाही. तो तिच्या गळ्यावर हलकेच चुंबन घेऊ लागला. हळूहळू त्याच्या स्पर्शाने माहीच्या ओठातून हलक्या सुस्काऱ्यांचा आवाज बाथरूममध्ये घुमू लागला. काही वेळाने शांतनूने माहीला बाथरोब घालून दिला. माही लाजतच पटकन बाहेर पळाली. तिच्या त्या गोंडस अदा पाहून शांतनू हसू लागला. पुढच्या दिवशी
अरुच्या घरी अचानक खूप गोंधळ माजला होता. अरुचे वडील कमल गुप्ता यांच्या कंपनीला कुणीतरी जाणीवपूर्वक लक्ष बनवत होतं. अचानक अनेक गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक मागे घेतली होती आणि शेअर होल्डर्सही आपले शेअर्स विकू लागले होते. त्यामुळे कमल गुप्तांच्या कंपनीचा अचानक घसरणीचा काळ सुरू झाला. पण हे सगळं नेमकं का होत आहे हे मात्र त्यांना काही समजत नव्हतं. दरम्यान शांतनूच्या केबिनमध्ये त्याची सेक्रेटरी मिली आली. शांतनूने तिला पाहताच विचारलं, सगळं कसं चाललं आहे? मिली म्हणाली, सर, तुम्ही जसं सांगितलं होतं तसंच सगळं होत आहे. हळूहळू सगळे लोक गुप्ता इंडस्ट्रीजमधून आपला हात मागे घेत आहेत. शांतनू म्हणाला, तू सगळ्यांपर्यंत ही चेतावणी पोहोचवली होती ना, की जो कोणी गुप्ता इंडस्ट्रीजमध्ये गुंतवणूक करेल त्याला आपला शत्रू मानलं जाईल. मिली लगेच म्हणाली, हो सर, ही चेतावणी प्रत्येक गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचवली आहे. त्यामुळे सर्वांनी गुप्ता इंडस्ट्रीजसोबतचे आपले करार आणि सहकार्य थांबवले आहेत. शांतनू शांतपणे म्हणाला, गुड. मग मिली पुढे म्हणाली, पण सर, कमल गुप्ता हे सगळं सहन करू शकले नाहीत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही गोष्ट ऐकूनही शांतनूने फारसं लक्ष दिलं नाही. त्याने पुन्हा विचारलं, अरू गुप्ताचं काय झालं? आपल्याला तिला शिक्षा द्यायची आहे, मिली म्हणाली. सुनील सर्व पुरावे घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेला आहे. संध्याकाळपर्यंत अरू गुप्ताला अटक केली जाईल. हे ऐकून शांतनू मनातच विचार करू लागला, जर अरू गुप्ता एक श्री नसती तर मी तिला स्वतःच्या हाताने शिक्षा दिली असती. नंतर त्याने मिलीला सांगितलं, सुनील परत आल्यावर त्याला माझ्याकडे पाठव. मिली म्हणाली, जी सर. मिली शांतपणे केबिनमधून बाहेर निघून गेली. शांतनूच्या चेहऱ्यावर मात्र एक विचित्र शांतता होती. दरम्यान अरू थेट रोनितच्या केबिनमध्ये आली आणि घाईघाईने म्हणाली, रोनित, माझ्या बाबांच्या कंपनीमध्ये काहीतरी खूप मोठी गडबड चालू आहे. मला असं वाटतंय की कोणीतरी मुद्दाम आमच्यावर निशाणा साधत आहे. रोनितने तिला शांतपणे खुर्चीवर बसवलं आणि तिच्या हातात पाण्याचा ग्लास देत म्हणाला, आधी पाणी पी. अरूने पाणी प्यायलं आणि चिंताग्रस्त आवाजात म्हणाली, रोनित, मला काहीच समजत नाहीये. रोनित पुन्हा आपल्या खुर्चीवर बसत म्हणाला, आणि त्यानंतर तुला असं का वाटतंय की कोणीतरी तुमच्या कंपनीला लक्ष करत आहे आणि कुणी असं का करेल? अरू घाबरलेल्या आवाजात म्हणाली, तुला समजत नाहीये रोनित, एकामागून एक सगळ्या क्लायंट्सनी प्रोजेक्ट्स रद्द केले आहेत. हळूहळू गुंतवणूकदारही मागे हटले आहेत. शेअर्सची किंमत सतत खाली जात आहे आणि कोणतंही नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळत नाही. अरूचं बोलणं ऐकून रोनित सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करू लागला. त्या चॅरिटी पार्टीपासून तो अरूला टाळण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हापासून त्याच्या मनात माहीचं विचारचक्र चालू होतं आणि माही ही शांतनूची पत्नी आहे हे कळल्यावर त्याला मोठा धक्का बसला होता. पण आता त्याच्या डोळ्यासमोर गुप्ता कुटुंब आलं, ज्यांनी नेहमी त्याची मदत केली होती. त्याने आपली खुर्ची अरूकडे सरकवली आणि तिचा हात हातात घेत म्हणाला, अरू, आधी शांत हो. अरूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने आपलं डोकं रोनितच्या छातीवर ठेवलं. रोनी तिचे केस हलकेच कुरवाळत म्हणाला, शांत हो, सगळं ठीक होईल. अरू रडतच म्हणाली, तू आमची मदत करशील ना? रोनितने तिच्याकडे पाहत ठामपणे उत्तर दिलं, हे विचारण्यासारखं आहे का? नक्कीच करेन. माझ्याकडून जे काही शक्य आहे ते सगळं करेन. इतक्या दरवाजावर टकटक झाली. रोनित म्हणाला, कम इन. दरवाजा उघडून प्रिया आत आली आणि घाईघाईने म्हणाली, सर, पोलीस आले आहेत आणि ते अरू मॅडमबद्दल विचारत आहेत. हे ऐकताच अरूचे होश उडाले. ती घाबरून म्हणाली, काय पोलीस? पण का?
ते मला का शोधत आहेत? प्रिया म्हणाली, मला त्याबद्दल काहीच माहिती नाही. रोनित शांतपणे म्हणाला. प्रिया, त्यांना सांगा आम्ही लगेच येतो. जी सर. प्रिया तिथून बाहेर गेली. रोनितने अरुचा हात घट्ट धरत तिला म्हणाला, मी तुझ्यासोबत आहे ना, मग का घाबरतेस? चल बाहेर जाऊया. चला बाहेर जाऊन पाहूया नेमकं काय झालंय. असं म्हणत रोनित बाहेर निघून गेला. आरोही त्याच्या मागे चालत गेली. तिच्या डोक्यात त्या क्षणी कितीतरी विचारांचे वाद सुरू होते. रोनित ऑफिसच्या बाहेर आला आणि त्याने इन्स्पेक्टर जीत पाटील यांना विचारलं. बोला ऑफिसर, काय प्रकरण आहे? इन्स्पेक्टर जीत म्हणाले. मिस अरू गुप्ता. अरू पुढे येऊन त्यांच्यासमोर उभी राहिली आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, जी सांगा. इन्स्पेक्टर जीत कडक आवाजात म्हणाले, मिस अरू गुप्ता, तुम्हाला अटक करण्यात येत आहे. तुमच्यावर अपहरण घडवून आणण्याचा आणि खुनाचा आरोप आहे. इतक्यात एक महिला कॉन्स्टेबल पुढे आली आणि तिने अरूच्या हातात हातकडी घालायला सुरुवात केली. अरूचं डोकंच फिरलं. अपहरण? खून? रोनित लगेच मध्ये पडत म्हणाला, सर, कदाचित तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला आहे. अरू संतापाने ओरडत म्हणाली, हे सगळं काय बडबड करत आहात तुम्ही? मी कुणाचंही अपहरण केलेलं नाही आणि कुणाचा खूनही केलेला नाही. मी कधीच कोणाला इजा पोहोचवली नाही. तुम्ही माझ्यावर असे खोटे आरोप करू शकत नाही. इन्स्पेक्टर जीत शांत पण ठाम आवाजात म्हणाले, आरूजी, आमच्याकडे तुमच्याविरुद्ध ठोस पुरावे आहेत. तुम्हाला आमच्यासोबत पोलीस स्टेशनला यावंच लागेल. हे ऐकून रोनित आश्चर्याने अरूकडे पाहू लागला. आरू हे सगळं काय म्हणत आहेत? आरू त्याच्याकडे पाहत राहिली, पण ती काही बोलण्याआधीच रोनित इन्स्पेक्टर जीत यांना म्हणाला, इन्स्पेक्टर अरू असं कधीच करू शकत नाही. कुणाचं अपहरण किंवा खून तर अजिबात नाही. इन्स्पेक्टर जीत म्हणाले, आमच्याकडे त्यांच्याविरुद्ध पुरावे आहेत. 2 महिन्यांपूर्वी यांच्याच सांगण्यावरून माही आहुजाचं अपहरण करण्यात आलं. त्यासाठी आपल्या नोकर नरेश सोबत मिळून कट रचला होता. त्या शूट आउटमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि दुसरा गंभीर झाला. हे ऐकताच अरूच्या चेहऱ्याचा रंग पिवळा पडला. तिच्या कपाळावर घामाच्या थेंबाची धार आली. रोनित रागाने तिच्याकडे पाहत म्हणाला, आरू, तू माहीचं अपहरण करून घेतलंस, तेही फक्त तुझ्या मत्सरामुळे. मला तर विश्वासच बसत नाही की तू असं काही करू शकतेस. रोनितने इन्स्पेक्टर जीतकडे पाहून थंड आवाजात म्हटलं, तिला तुमच्यासोबत घेऊन जा. आरू घाबरून ओरडली, मी काहीच केलेलं नाही आहे रोनित. तुला माहिती आहे ना की आमच्या कुटुंबाला आणि कंपनीला कुणीतरी मुद्दाम टार्गेट करत आहे. तोच मला देखील फसवत आहे. रोनित क्षणभर थांबला. तिचं बोलणं ऐकून तो विचारात पडला. काय माहीत, खरंच कुणीतरी अरूला फसवत तर नसेल. आणि त्यावेळी इन्स्पेक्टर जीत म्हणाले, मिस अरू, विषय फिरवण्याचा प्रयत्न करू नका. तुमचा नोकर नरेश आता जिवंत नाही. तुमचे बँक ट्रान्झॅक्शन्स आणि कॉल रेकॉर्ड्स सगळं तुमच्या सहभागाकडेच बोट दाखवत आहेत. हे ऐकून अरू डगमगली. तुम्ही ज्याला शूटर म्हणून भाड्याने घेतलं होतं त्याने सगळं कबूल केलं आहे. तुम्ही गँग लीडरला मारण्यासाठी आणि संपूर्ण गँग संपवण्यासाठी ही सुपारी दिली होती. आता तुमच्याकडे गुन्हा कबूल करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. संपूर्ण ऑफिसमध्ये एकदम शांतता पसरली. अरूचे पाय थरथर कापू लागले. तेवढ्यात एक आवाज आला, आणि इतकंच नाही, हिनेच आमचे डिझाईन्सही लीक केले आहेत. सगळ्यांनी वळून पाहिलं. तिथे अंतरा उभी होती. तिच्या मागे माही आणि संपूर्ण टीम उभी होती. रोनित चकित होऊन म्हणाला, काय? अरूने तुमचे डिझाईन्स लीक केले? अंतराने रोनितच्या हातात एक पेन ड्राईव्ह देत म्हटलं, यात त्या कॅफेचे फुटेज आहेत. त्यात स्पष्ट दिसते की अरू गुप्ता स्नेहाला एका कॅफेमध्ये भेटली होती
रोनितने पेनड्राईव्ह लॅपटॉपमध्ये लावली. फुटेजमध्ये स्पष्ट दिसत होतं की अरू स्नेहाला डिझाईन्स देत होती. आता सगळं उघड झालं होतं. रोनितला तर कल्पना नव्हती की त्याची स्वतःची मंगेतर इतकी धोकादायक असू शकते. आणि त्यानंतर अरू पटकन त्याच्या जवळ आली आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, रोनित, हा आपला प्रोजेक्ट होता. मी आपल्या प्रोजेक्टचं नुकसान का करेन? अंतरा लगेच म्हणाली, स्नेहाने आपला गुन्हा कबूल केला आहे. आता खोटं बोलण्यात काही अर्थ नाही. काळजी करू नकोस, तिलाही तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळेल. रोनित संतापाने म्हणाला, अरू, तू इतकी वाईट निघशील असं मी स्वप्नातही विचार केला नव्हता. अरू रडू लागली. ती म्हणाली, हे सगळं खोटं बोलत आहेत, मला फसवत आहेत. या लोकांवर विश्वास ठेवू नकोस. आणि माझ्या पप्पांनी तुझी मदत केली होती. आता तू मला असं एकटी सोडू शकत नाहीस. रोनित कडक आवाजात म्हणाला, तुला खोटं बोलताना लाज वाटत नाही? लाज वाटत नाही का? सगळे लोक तुझ्या विरुद्ध कट रचत आहेत असं सांगतेस. अरू संतापून म्हणाली, हे सगळे मला संपवू इच्छितात. तेवढ्यात माही मोठ्याने ओरडली, तुझी ही बडबड बंद कर अरू. तुझी मैत्रीण नमिता, जिला तू नोकरीतून काढून टाकलं होतंस, तिने सगळं खरं सांगितलं आहे. माही पुढे आली आणि तिने नमिताचा रेकॉर्ड केलेला कबुली जबाब वाजवला, ज्यामध्ये नमिताने स्पष्टपणे अरूचं नाव घेतलं होतं. ऑफिसमधले सगळे कर्मचारी हे ऐकत होते. हे ऐकून ते सगळेच आश्चर्यचकित झाले आणि काहींनी तर तोंडावर हात ठेवला. अरूच्या मनात विचारांचा गोंधळ उडाला. रोनितला प्रचंड राग आला. त्याने संतापाने अरूचा गळा पकडला आणि तो दाबू लागला. तू हे सगळं करत होतीस. तू माहीच्या विरोधात इतके प्लॅन तयार केलास. इन्स्पेक्टर जीत पुढे आला. त्याने रोनितच्या तावडीतून अरूला सोडवलं आणि दोघांना वेगळं केलं. माही पुढे येत म्हणाली, आता तुझा खेळ संपला आहे. अरू, मला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करणारी तूच होतीस. अरू जोरात ओरडली, हो, मला तुला नुकसान करायचं होतं, कारण तू माझा मंगेतर माझ्याकडून हिरावून घेतलास. हे ऐकून तिथे उपस्थित सगळेच थक्क झाले. अंतरा हळू आवाजात माहीला विचारू लागली, माही, हे काय बोलते आहे? माही शांतपणे म्हणाली, हे सगळं तिच्या मनाची कल्पना आहे. हिला वाटतं की माझं आणि रोनित सरांचं काहीतरी चालू आहे, पण ते संपूर्ण चुकीचं आहे. माझं आणि रोनित सरांचं नातं फक्त व्यावसायिक आहे, त्या पलीकडे काहीच नाही. हे ऐकून अरू हसायला लागली. नंतर ती रागाने माहीकडे पाहत म्हणाली, माही, हेच खरं आहे. रोनित तुला खूप प्रेम करतो. त्याच्या डोळ्यात बघ, तुला सगळं समजेल. रोनित संतापून म्हणाला, तुझं डोकं ठिकाणावर आहे का? काय उगाच बडबड करतेस? आणि त्यावेळी अरू संतापाने म्हणाली, मी काय चुकीचं बोले? तूच मला हे सगळं करायला भाग पाडलंस. मी तुला किती वेळा सांगण्याचा प्रयत्न केला की ही नताशा नाही, नताशा खूप आधीच मेली आहे, पण तू मात्र सतत तिच्याच बाजूने झोकत गेलास. हे ऐकून रोनितचा राग अनावर झाला. त्याने अरूच्या गालावर जोरात थप्पड मारली आणि इन्स्पेक्टरला म्हणाला, इन्स्पेक्टर, हिला इथून घेऊन जा. पोलीस अरूला घेऊन जाऊ लागले, पण ती थांबली आणि रागाने माहीकडे पाहत म्हणाली, अजून काहीही संपलेलं नाही. ती गेल्यानंतर माही अंतराकडे वळून म्हणाली, अंतरा प्लीज, इथून जाऊया. दोघेही निघायला लागल्या. तेवढ्यात रोनितने आवाज दिला, माही. माही आणि अंतरा दोघेही मागे वळून पाहू लागल्या. रोनित म्हणाला, माही, इतकं सगळं घडत होतं, मग तू मला काहीच का सांगितलं नाहीस? मला तर कल्पनाही नव्हती की ती तुझ्या विरुद्ध इतके प्लॅन करत होती. यासाठी मला माफ कर. माहीने एक दीर्घ श्वास घेतला. रोनित पुढे म्हणाला, तू इतकं सगळं एकटीने सहन केलंस का? माहीने त्याच्याकडे पाहत शांतपणे उत्तर दिलं,
जिने मला दुखावलं ती तुमची मंगेतर होती. अशा वेळी मी तुमच्यावर कसा विश्वास ठेवला असता? माहीचं उत्तर ऐकून रॉनीचं मन खूप जड झालं. तो म्हणाला, माही, तू असं कसं बोलतेस? मी तर नेहमी प्रत्येक प्रकारे तुझ्या बाजूने उभा राहिलो. तुला माहिती आहे का माहीने त्याला थांबवत म्हटलं, जे झालं ते झालं. ज्यांनी माझ्याशी चुकीचं केलं त्यांना शिक्षा मिळाली आहे. ते आता तुरुंगात आहेत. मला ही गोष्ट आता पुढे वाढवायची नाही. हे बोलून माही तिथून निघून गेली. रॉनीत हळू आवाजात पुटपुटला, ती कधीच माझी होऊ शकत नाही. हळूहळू ऑफिसमधले सगळे पुन्हा आपल्या कामात गुंतले आणि रॉनीत आपल्या केबिनमध्ये गेला. तो खुर्चीवर बसताच अचानक त्याचा फोन वाजू लागला. रॉनीतने नाव न पाहताच फोन उचलला आणि म्हणाला, हॅलो. आणि त्यावेळी दुसऱ्या बाजूने एका मुलीचा आवाज आला. मिस्टर रॉनीत? रॉनीत म्हणाला, कोण? मी जिया सहाय बोलते आहे. रॉनीत पुटपुटला, जिया सहाय म्हणजे सहाय्य कुटुंबातील मुलगी तर नाही ना? जिया म्हणाली, तुम्ही मला ओळखत नाही, पण मला तुमच्याबद्दल सगळं माहिती आहे. मला चांगलं माहीत आहे की तुम्हाला माही आवडते. जर तुम्हा तिला जिंकायचं असेल तर आज संध्याकाळी ब्ल्यू मून रेस्टॉरंटमध्ये मला भेटा. रॉनीत काही उत्तर देण्याआधीच जियाने फोन कट केला. रॉनीत आश्चर्याने म्हणाला, या मुलीने आत्ता मला काय सांगितलं? सहाय्य कुटुंबासारख्या इतक्या मोठ्या घरातील मुलगी जिया माझी माहीला जिंकण्यात मदत का करू इच्छिते? हे सगळं काय आहे हे जाणून घेण्यासाठी रॉनीतने ठरवलं की तो संध्याकाळी ब्ल्यू मून हॉटेलमध्ये जियाला नक्की भेटायला जाणार. दरम्यान डिझाईन डिपार्टमेंटमध्ये अंतरा माहीला विचारत होती, माही, हे सगळं काय चाललंय? रॉनीत तुला आवडतो का? माही थोडी चिडून म्हणाली, अंतरा प्लीज, मला रॉनीत सरांशी काहीही देणं घेणं नाही. ते फक्त माझे बॉस आहेत. त्यापेक्षा जास्त काही नाही. अंतरा पुन्हा म्हणाली, मग अरुणे असं का म्हटलं की तू तिचा बॉयफ्रेंड सोडलास? आणि ही नताशा कोण आहे? अंतराचा प्रश्न ऐकून माहीच्या चेहऱ्याचा रंग उडाला. तिने खोल श्वास घेतला आणि म्हणाली, मला याबद्दल फारसं काही माहीत नाही. एवढंच माहीत आहे की नताशा ही रॉनीत सरांची गर्लफ्रेंड होती आणि तिचा एका अपघातात मृत्यू झाला. माझा चेहरा नताशासारखा दिसतो, म्हणूनच कदाचित रॉनीत सरांच्या मनात माझ्याबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर आहे. पण मी अरू आणि रॉनीत दोघांनाही स्पष्ट सांगितलं होतं की माझ्या मनात रॉनीतसाठी कोणत्याही भावना नाहीत. तरीसुद्धा अरूला नेहमीच गैरसमज होत राहिला आणि ती माझ्या विरुद्ध कट रचत राहिली. कदाचित तिच्या मनात माझ्याबद्दल मत्सर होता. अंतरा तिचं बोलणं पुन्हा म्हणाली, म्हणजे नताशाचा चेहरा तुझ्यासारखा होता आणि ती आता जिवंत नाही. शांतनू भाऊंना याबद्दल माहिती आहे का? माही म्हणाली, पूर्णपणे नाही, पण रॉनीत सरांच्या माझ्याबद्दलच्या भावना त्यांना माहीत आहेत. त्यांनी रॉनीत सरांना माझ्यापासून दूर राहण्याची चेतावणीही दिली होती. अंतरा गंभीरपणे म्हणाली, माही, शक्य तितकं त्या माणसापासून दूर राहा. मला शांतनू भाऊ चांगले माहीत आहेत. ते खूप पॉझिटिव्ह आहेत. रॉनीतमुळे तुला काही त्रास होऊ नये. माहीने अंतराच्या बोलण्यावर शांतपणे मान हलवली. अंतरा पुढे म्हणाली, रॉनीतला तू नाही तर तुझा चेहरा आवडतो, जो नताशासारखा आहे. हे खूप धोकादायक आहे माही. तुला याबद्दल शांतनू भाऊंना सांगायला हवं. माही थोडा विचार करून म्हणाली, कदाचित तसं नसावंही. रॉनीत सरांना चांगलं माहिती आहे की माझं लग्न शांतनूजींशी झालं आहे. आता ते माझ्या जवळ येण्याची हिंमतही करणार नाहीत. अंतराने तिला पुन्हा समजवण्याचा प्रयत्न केला तेव्हा माही म्हणाली, गरज पडली तर मी शांतनूशी याबद्दल नक्की बोलेन. असं म्हणत माही तिथून निघून गेली. अंतरा खोल श्वास घेत स्वतःशीच म्हणाली, देवा, फक्त रॉनीतमुळे माहिकाच्या आयुष्यात काही अडचण येऊ नये. ब्ल्यू मून हॉटेल. रॉनीत जियाने बोलावलेल्या ब्ल्यू मून हॉटेलमध्ये पोहोचला होता.
तो एका वेटरला जियाबद्दल विचारणार इतक्यात कोणीतरी त्याला हाक मारली, मिस्टर रॉनित. आणि त्यानंतर रॉनितने वळून पाहिलं. समोर जिया उभी होती. मिस जिया सहाय्य? रॉनितने विचारलं. जिया हलकंसं हसत म्हणाली, हो मीच जिया. आणि त्यानंतर दोघेही एका टेबलावर बसले. जिया म्हणाली, मी तुम्हाला जास्त वेळ वाट पाहायला लावली नाही ना? रॉनितने नकारार्थी मान हलवली. मग तुम्ही मला भेटायला का बोलावलं आहे जिया? त्याने थेट विचारलं. जिया म्हणाली, मी तुमची मदत करू इच्छिते. तुम्हाला माही आवडते, बरोबर ना? रॉनी तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, का? तुम्ही माझी मदत का करणार? इतकी दया कशासाठी? जिया शांतपणे म्हणाली, आधी काहीतरी खाऊया, मग बोलू. पण रॉनीचा संयम संपत चालला होता. तो म्हणाला, मला भूक नाही. तुम्हाला काही खायचं असेल तर ऑर्डर करा. जियाने वेटरला इशारा करून काही पदार्थ ऑर्डर केले. रॉनीत आता थांबू शकत नव्हता. तो पुन्हा म्हणाला, तुम्ही अजून माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. तुम्ही माझी मदत का करणार? जिया म्हणाली, तुम्ही माहीवर प्रेम करता आणि तिला मिळवण्यात मी तुमची मदत करू इच्छिते. मला प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्ही आनंदी व्हायला पाहिजे. रॉनीत शांतपणे म्हणाला, कदाचित तुम्हाला माहीत नसेल, पण माहीचं लग्न शांतनुशीच झालं आहे. जियाचं बोलणं ऐकून रॉनीत थोडा आश्चर्यचकित झाला. जिया मात्र हलकेच हसू लागली. रॉनीतने तिला आश्चर्याने पाहत विचारलं, तुम्ही असं का हसत आहात? जियाने हलकंसं स्मित करत उत्तर दिलं, तुम्हाला एवढंच माहिती आहे की माही आणि शांतनूचं लग्न झालं आहे, पण कदाचित तुम्हाला हे माहीत नाही की त्यांचं लग्न हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे. जियाचे शब्द ऐकून रॉनीत थक्क झाला. काय? कॉन्ट्रॅक्ट मॅरेज? हो. माहीला तिच्या आईच्या उपचारांसाठी पैशांची गरज होती आणि शांतनूकडे पैशांची काहीच कमी नव्हती. त्यामुळे माहीने पैशांसाठी त्याच्याशी करार करून लग्न केलं. ही गोष्ट ऐकून रॉनीतला मोठा धक्का बसला. आपल्या आईला वाचवण्यासाठी माहीने शांतनूशी लग्न केलं होतं. हे ऐकून त्याचं मन हेलावलं. तो मनात विचार करू लागला, माही माझ्याकडेही मदतीसाठी येऊ शकली असती, मग ती माझ्याकडे का आली नाही? कदाचित अरू माझी मंगेतर होती म्हणून. जियाच्या आवाजाने रोनितचे विचार खंडित झाले. जिया म्हणाली, जर तुम्ही माहीवर खरंच प्रेम करत असाल तर तिला अशा लग्नात पाहू शकता का जिथे प्रेमच नाही? तिने अशा व्यक्तीशी लग्न करायला हवं जो तिला खरं प्रेम करतो. कारण शांतनूच्या मनात तिच्यासाठी प्रेम नाही, त्याच्या मनात फक्त मी आहे. हे ऐकून रॉनीत अधिकच चकित झाला. काय? शांतनू तुम्हाला प्रेम करतो? मग त्याने तुमच्याशी लग्न न करता माहीशी का केलं? जियाने खोल श्वास घेत सांगितलं, मी आणि शांतनू लहानपणापासून एकत्र मोठे झालो आहोत. मी नेहमी त्याच्याशी लग्न करण्याचं स्वप्न पाहिलं होतं, पण त्याच्या अपघातानंतर सगळंच बदललं. तो कोमामधून बाहेर आल्यानंतर त्या स्त्रीला शोधू लागला जिने त्याचा जीव वाचवला होता आणि शेवटी त्याला ती स्त्री सापडली, ती म्हणजे माही. ती पुढे म्हणाली, जेव्हा शांतनूला कळलं की माहीला तिच्या आईच्या उपचारांसाठी पैशांची गरज आहे, तेव्हा तिचा उपकार फेडण्यासाठी त्याने तिच्याशी लग्न केलं आणि तिच्या आईचा उपचारही करून घेतला. हे सगळं ऐकून रॉनीतला खूप विचित्र वाटू लागलं. त्याच्या मनात माहीसाठी आधीपेक्षा अधिक प्रेम जागं झालं. तो मनात विचार करू लागला, कदाचित आता शांतनूच्या मनात माहीबद्दल भावना निर्माण होत असतील. जिया पुन्हा म्हणाली, आता माहीची आई पूर्णपणे बरी झाली आहे, त्यामुळे प्रेम नसलेल्या लग्नात राहण्याचा काही अर्थ नाही. तुम्ही माहीकडे जाऊन तिला तुमच्या प्रेमाबद्दल सांगायला हवं. तिला कळेल की या जगात कुणीतरी तिच्यावर खरं प्रेम करतं. कदाचित ती तो कॉन्ट्रॅक्टही संपवेल, पण लवकर करा, नाहीतर कदाचित ते दोघे एकमेकांना आवडायला लागतील. हे ऐकून रॉनीच्या मनात आशेची एक ठिणगी पेटली.
तो मनात ठरवू लागला की यावेळी तो ही संधी हातातून जाऊ देणार नाही. जिया पुढे म्हणाली, मी शांतनूवर लहानपणापासून प्रेम करते आणि आता त्याला दुसऱ्याचा होताना पाहू शकत नाही. जर तुम्ही माहीवर खरंच प्रेम करत असाल तर तिला शांतनूपासून दूर करा, नाहीतर माहीबरोबर मी काहीही वाईट करू शकते. जियाचे शब्द ऐकून रोनित हादरून गेला. जिया पुढे म्हणाली, आणि खरं सांगायचं तर माही जयस्वाल कुटुंबाच्या तोडीचीही नाही. आजपर्यंत त्या कुटुंबाने तिला पूर्णपणे स्वीकारलेलंही नाही. रोनितने खोल श्वास घेत म्हणाला, मी माहीशी नक्की बोलणार. तिला असं सगळं सहन करताना मी पाहू शकत नाही. हे ऐकून जियाच्या चेहऱ्यावर समाधानाचे स्मितरेषा उमटले. ती म्हणाली, ठीक आहे, मीही तुम्हाला यात मदत करेन. काही दिवसांनी अंतराने आपलं नवीन फॅशन कलेक्शन बाजारात लॉन्च केलं होतं आणि ते सर्वत्र प्रचंड हिट ठरलं होतं. त्या डिझाईन्सची मागणी दिवसेंदिवस वाढत होती. माहीच्या कामामुळे अंतरा खूप आनंदी होती. अंतरा म्हणाली, माही, मला माहिती होतं मागच्या वेळीही तुझं कलेक्शन सुपरहिट झालं होतं आणि यावेळीही तसंच झालं. तू माझ्या फॅशन हाऊसमध्ये काम कर. बघ, या क्षेत्रात तू किती मोठं नाव कमावशील. माहीला आता समजलं होतं की रॉनितची कंपनी सोडण्याची वेळ आली आहे. तिने स्वतःची ओळख निर्माण केली होती. माहीने होकारार्थी मान हलवली. अंतरा आनंदाने विचारू लागली, माही का खरंच तू माझ्या फॅशन हाऊसमध्ये काम करणार आहेस? माही हसून म्हणाली, हो. हे ऐकून अंतरा आनंदाने माहीला मिठी मारते. थँक्यू माही. आता आपण दोघी मिळून या फॅशन हाऊसला मोठ्या उंचीवर घेऊन जाऊ. तेवढ्यात अचानक कुणाचा आवाज आला, कॉंग्रॅच्युलेशन्स. त्यांनी वळून पाहिलं तर त्यांच्यासमोर रॉनित उभा होता. अंतराने त्याला हलकसं स्मित दिलं, पण माहीचा चेहरा मात्र उतरला. रॉनित अंतराकडे पाहत म्हणाला, अंतराजी, या प्रोजेक्टला तुमच्यामुळे खूप मोठं यश मिळालं आहे, म्हणून उद्या आपण याचं सेलिब्रेशन करूया. अंतरा आनंदाने म्हणाली, ओ पार्टी? का नाही? माहीला अंतरा इतका आनंद झाला नव्हता, पण तरीही तिने हलकसं स्मित केलं, कारण हा त्यांच्या संपूर्ण टीमसाठी अभिमानाचा क्षण होता. त्याशिवाय माहीसाठी ही एक नवीन सुरुवात होती. पण तिला याची अजिबात कल्पना नव्हती की रॉनीची नजर सतत तिच्यावरच खिळलेली होती. तो मनातच विचार करू लागला, खूप लवकर तू माझी होशील. पुढचा दिवस. रॉनीच्या संपूर्ण ऑफिसमध्ये पार्टीची तयारी सुरू होती. पण ऑफिसमध्ये एक गोष्ट कुणालाही माहीत नव्हती. अरू चेहऱ्यावर मास्क लावून आधीच आत शिरली होती. जेलमध्ये असताना तिने स्वतःची नस कापली होती, त्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण तिथून ती पळून गेली आणि आता ती फक्त एका उद्देशाने इथे आली होती. अरू मनात म्हणाली, आज मी त्या माहीला जिवंत सोडणार नाही. पार्किंगमधून जाताना तिने ऐकलं की रॉनितने ऑफिसमध्ये पार्टी ठेवली आहे. दात आवळत ती रागाने म्हणाली, मला नरकात ढकलून तुम्ही स्वतः पार्टी करताय रॉनित. कदाचित तुम्ही विसरलात की माझ्या कुटुंबाने तुमच्यासाठी काय काय केलं आहे आणि हे सगळं त्या माहीमुळे झालं आहे. त्या माहीला याची किंमत चुकवावीच लागेल. इथल्या प्रत्येकाला त्याची शिक्षा मिळणार आहे. गार्ड्सचं लक्ष हटताच अरू हळूच जिना चढत वर गेली. तेवढ्यात तिच्यासमोर साफसफाई करणारी एक मेड आली. अरूने अचानक तिच्या डोक्यावर जोरात प्रहार केला. मेड तिथेच बेशुद्ध पडली. त्याचवेळी कुणीतरी येत असल्याचा आवाज तिला ऐकू आला. अरूने लगेच त्या मेडला ओढत एका खोलीत नेलं. तिने स्वतःचे कपडे बदलून त्या मेडची युनिफॉर्म घातली. आता ती आपल्या मिशनसाठी रॉनीच्या ऑफिसकडे निघाली होती. आणि दुसरीकडे शांतनूच्या ऑफिसमध्ये सुनीलने शांतनूला फोन केला.
हॅलो सुनील, काय बातमी आहे? शांतनूने विचारलं. सुनील म्हणाला, सर, गुप्ता कुटुंबाची कंपनी लवकर दिवाळखोर होणार आहे. हे ऐकताच शांतनूच्या चेहऱ्यावर समाधानाची हलकीशी स्मितरेषा उमटली. तो पुढे काही बोलणार इतक्यात शेरा दार उघडत घाईघाईने आत आला. सुनील, मी तुला नंतर फोन करतो, असं म्हणत शांतनूने फोन ठेवला. शांतनूने शेराकडे पाहत विचारलं, काय झालं? तू खूप घाबरलेला दिसतो आहेस. आणि त्यानंतर शेरा म्हणाला, सर, कारण एक वाईट बातमी आहे. अरू गुप्ता जेलमधून पळून गेली आहे. हे ऐकताच शांतनू लगेच खुर्चीतून उठून उभा राहिला. काय? तू काय म्हणतोयस? शेरा म्हणाला, सर, तिने जेलमध्ये स्वतःची कलाई कापली होती. त्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. तिथून ती पळून गेली आणि पळण्यापूर्वी तिने एका नर्सलाही मारून बेशुद्ध केलं. हे ऐकताच शांतनूने रागाने टेबलवर हात आपटला. शेट, ही बाई सुद्धा ना? पण आरूच्या पळून जाण्यापेक्षा शांतनूला माहीची जास्त काळजी वाटत होती, कारण ती माहीला इजा करण्याचा प्रयत्न करू शकते. त्याने लगेच माहीला फोन लावला. फोनची रिंग वाजत राहिली, पण माहीने फोन उचलला नाही. यामुळे शांतनू आणखी चिंतेत पडला. त्याने शेराला आदेश दिला, जा आणि लगेच शोधून काढ की रॉनीच्या कंपनीत राजनाथ फॅशन्स या सध्या काय चाललं आहे. यानंतर त्याने पुन्हा सुनीलला फोन केला. हो सुनील, आता सांग, तू काय म्हणत होतास? सुनील म्हणाला, सर, गुडगावच्या जमिनीबद्दल मीटिंग आहे. शांतनू शांतपणे म्हणाला, ती मीटिंग पुढे ढकला. सुनील घाबरत म्हणाला, सर, त्या जमिनीवर खूप लोकांची नजर आहे. आपल्या प्लाझा प्रोजेक्टसाठी ती जमीन परफेक्ट आहे. सुनीलचं बोलणं ऐकून शांतनू काही क्षण शांत राहिला. मग गंभीर आवाजात म्हणाला, ती जमीन गेली तरी जाऊ दे. प्लाझा प्रोजेक्ट झाला किंवा नाही झाला तरी मला फरक पडत नाही. पण सध्या माझ्यासाठी माहीची सुरक्षितता सगळ्यात महत्त्वाची आहे. ती वेडी अरू जेलमधून पळून गेली आहे आणि ती माहीला इजा करण्याचा प्रयत्न करू शकते. सुनील मनातच विचार करू लागला, माहीसाठी शांतनू करोडो रुपयेही धोक्यात घालायला तयार आहे. तो म्हणाला, पण सर, शांतनूने त्याला थांबवत कठोर आवाजात सांगितलं. सुनील, कदाचित तुला माझं म्हणणं समजलं नाही. या क्षणी माहीपेक्षा महत्त्वाचं माझ्यासाठी काहीही नाही. हे बोलून शांतनूने फोन ठेवला. सुनीलने आश्चर्याने भुवया उंचावल्या. तेवढ्या त्याच्या केबिनच्या दारावर टकटक झाली. परवानगी मिळताच त्याची सेक्रेटरी मिली आत आली. मिली म्हणाली, सर, सध्या राजनाथ फॅशनमध्ये सक्सेस पार्टी सुरू आहे. हे ऐकून शांतनू आश्चर्याने म्हणाला, काय पार्टी? ठीक आहे, मग आपल्यालाही तिथे जायलाच हवं. मिली आश्चर्याने म्हणाली, सर, आपण तिथे कसे जाऊ? आपल्याला तर निमंत्रणही दिलेलं नाही. शांतनू शांतपणे म्हणाला, मला तिथे जाण्यासाठी कोणत्याही निमंत्रणाची गरज नाही. माझी बहीण आणि माझी पत्नी तिथे आहेत आणि त्याशिवाय त्या प्रोजेक्टमध्ये मी इन्व्हेस्टरही आहे. तुला काही अडचण आहे का? यानंतर शांतनूने शेराला फोन करून त्यालाही राजनाथ फॅशन्समध्ये पोहोचायला सांगितलं. राजनाथ फॅशन्स. दरम्यान अरू वेट्रेसचा वेश घेऊन पार्टीत शिरली होती. ड्रिंक सर्व करत असताना तिची नजर माहीवर पडली. माही अंतरासोबत गप्पा मारत बसली हसत होती. ते पाहताच अरूच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसू लागला. अरू मनातच पुटपुटली, माही, जितकी खुश व्हायची आहे तितकी होऊन घे. आता तुझ्या आयुष्यात फारसा वेळ उरलेला नाही. हातात ट्रे घेऊन अरू माहीकडे जाऊ लागली. तिच्या खिशात एक चाकू होता, पण जशी ती माहीजवळ पोहोचणार होती तितक्यात माही अचानक पार्टी हॉलमधून बाहेर निघून गेली.
अरू चिडून म्हणाली, ही अचानक कुठे चालली आहे? मला लगेच तिच्या मागे जावं लागेल. तिने ट्रे बाजूला ठेवली आणि माहीच्या मागे निघाली. त्याचवेळी रोनितही हॉलच्या एका कोपऱ्यात उभा होता. तो माहीशी एकांतात बोलण्याची संधी शोधत होता. माही बरोबर जाताना दिसताच तोही तिच्या मागे मागे गेला. माही वॉशरूममध्ये होती. तिने मोबाईलकडे पाहिलं तर शांतनूचे अनेक मिस कॉल्स दिसले. माही आश्चर्याने म्हणाली, शांतनूचे इतके कॉल्स? तिने लगेच त्याला परत फोन केला. फोन लागताच शांतनू म्हणाला, वा, शेवटी तुला मला फोन करण्यासाठी वेळ मिळाला. बहुतेक तू तुझ्या नवऱ्यालाच विसरले आहेस. माही लगेच म्हणाली, आय एम सॉरी, आमच्या ऑफिसमध्ये सक्सेस पार्टी चालू आहे म्हणून. शांतनू मध्येच म्हणाला, हो हो, मी तर फक्त साईड कॅरेक्टर आहे. तू माझ्याकडे का लक्ष देशील? माही हसत म्हणाली, असं का बोलता? तुम्हाला चांगलं माहिती आहे की तुम्ही माझ्यासाठी किती महत्त्वाचे आहात. पार्टीमुळे मला घरी यायला उशीर होईल. तुम्ही डिनर करून घ्या. शांतनू अचानक म्हणाला, मी तिथे येतोय. हे ऐकून माही घाबरली. काय? तुम्ही काय म्हणताय? इथे? पण का? शांतनूने शांतपणे उत्तर दिलं, कारण मला तुझी खूप आठवण येत आहे आणि आता तुला पाहिल्याशिवाय राहवत नाही. माही काही बोलण्याआधीच शांतनूने फोन ठेवला. माही स्वतःशीच म्हणाली, तो इथे येतोय? ती बेचारात इतकी गुंतली होती की तिच्याकडे चाकू घेऊन येणारी अरू तिला दिसलीच नाही. पण अरू काही करणार इतक्यात दुसऱ्या वॉशरूममधून प्रिया बाहेर आली. तिने माहीला मिठी मारत आनंदाने म्हटलं, माही, तू कुठे होतीस? तुला पाहून किती दिवस झाले. माही हसत म्हणाली, प्रिया मॅम, मी आज तुमच्याकडे येणारच होते. किमान या पार्टीच्या निमित्ताने तरी आपली भेट झाली. प्रिया हसून म्हणाली, आय मिस यू. माहीही हसत म्हणाली, आय मिस यू टू मॅम. प्रिया पुढे म्हणाली, बरं सांग, तू पुन्हा डिपार्टमेंटमध्ये कधी येणार आहेस? आता ते दोघेही तिथे नाहीत. दरम्यान अरूची चिडचिड वाढत चालली होती. माही शांतपणे म्हणाली, मॅम, आता मी फॅशन डिझायनिंगमध्ये काम करायला सुरुवात केली आहे. कदाचित मी ही कंपनीही सोडणार आहे. हे ऐकून प्रिया आश्चर्यचकित झाली. म्हणजे तू कंपनीला राजीनामा देणार आहेस? माहीने हलकेच मान हलवली. प्रिया क्षणभर थक्क झाली, पण लगेच हसत म्हणाली, खरं तर चांगलंच आहे. तू आता तुझे स्वप्न पूर्ण करायला जात आहेस. माझ्या शुभेच्छा कायम तुझ्यासोबत आहेत. माही म्हणाली, मी आत्ता अंतरासोबत काम करणार आहे, त्यामुळे या कंपनीशी माझा संबंध तसाच राहील. प्रिया आनंदाने म्हणाली, मग मोकळ्या वेळात आपण भेटत राहू. माहीने तिला बाय म्हणत तिथून निघाली. अरुने ते पाहिलं आणि ती तिच्या मागे जायला लागली. पण तेवढ्यात प्रिया देखील वॉशरूममधून बाहेर आली. तिने अरूला तिथे पाहिलं आणि तिला वेट्रेस समजून रागाने म्हणाली, तू इथे काय करत आहेस? अजूनपर्यंत तू पार्टी हॉलमध्ये नाहीस का?